देशात अतिशय महत्त्वाची समजली जाणारी JEE परीक्षा विद्यार्थ्यांसाठी मोठी असते आणि त्याचा अभ्याससुद्धा भारी असतो। मात्र अशामध्ये नागपूरच्या नीलकृष्णने या परीक्षेमध्ये देशामध्ये 1 नंबरवर तो आलेला आहे। नीलकृष्ण आपल्यासोबत आहे। नीलकृष्ण, काय सांगशील, कशा प्रकारे ही परीक्षा तू क्रॅक केली? बस रोजचा अभ्यास रोज करून आणि जे टीचर सांगतात त्याला बरोबर फॉलो करून। काय नेमकं नियोजन कशा प्रकारे होतं अभ्यासाचं? क्लास किती वेळ राहायचा आणि तू अभ्यास सेल्फ स्टडी किती वेळ करायचा? माझे क्लासेस जवळपास 5 तास चालायचे। क्लासेसच्या व्यतिरिक्त मी 6 ते 7 तासांची सेल्फ स्टडी करायचो आणि सकाळी लवकर उठून रात्री लवकर झोपून जायचो। आता पुढे काय ठरवलं तू? काय म्हणजे इंजिनिअरिंग करणार तू, पण कोणत्या संस्थांमध्ये करणार, काय असं ठरवलं आहे? आता यानंतरचं माझं टार्गेट आहे JEE ॲडव्हान्समध्ये चांगली रँक आणणं आणि IIT बॉम्बे कम्प्युटर सायन्समध्ये आपली सीट पक्की करणं। तिथून मी कम्प्युटर सायन्स करू इच्छितो आणि एक चांगला इंजिनियर बनायचं आहे। तू एका शेतकऱ्याचा मुलगा आहे। हा प्रवास किती कठीण होता? छोट्याशा गावातून तू आलेला आहे। प्रवास तर थोडासा खडतर होता, पण प्रयत्न चांगले असल्यामुळे सफलता मिळाली। नक्कीच या ठिकाणी जर बघितलं तर त्याच्या प्रयत्नाला मोठं यश मिळालं। मात्र यात जर आपण बघितलं तर तो एका शेतकऱ्याचा मुलगा आहे। त्याचे वडील शेतकरी आहेत, ते सुद्धा आपल्यासोबत आहे। दादा, काय सांगाल, देशात 1 नंबरला आलेला कशा प्रकारे? मला तर खूप आनंद झाला। माझा मुलगा जर देशात नंबर 1 वर येते तर आनंद तर होणारच आहे ना। आता काय नेमक्या अपेक्षाला लागल्या? काही नाही, IIT इंजिनियर बनण्याचं त्याचं स्वप्न होतं, ते स्वप्न त्याचं पूर्ण हो एवढीच माझी ईश्वर चरणी प्रार्थना। आईचा सुद्धा याच्यामध्ये मोठा सहभाग असतो। तुम्ही कशा प्रकारे मार्गदर्शन केलं मुलाला? आता मला वाटतं की ॲडव्हान्समध्ये त्याला असंच यश मिळालं पाहिजे। बस त्याला असं सांगण्यासारखं काहीच कामच पडलं नाही मला की तू कधी अभ्यास कर, मोबाईल बघू नको, स्वतःच करायचा, मोबाईलपासून दूर राहायचा। मोबाईलपासून दूर राहायचा, तो स्वतःच करायचा। मला असं म्हणण्याची काही जरूरत कधी पडलीच नाही। नक्कीच एका शेतकऱ्याच्या मुलाने देशामध्ये या अतिशय महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या परीक्षेमध्ये यश मिळवलं आणि टॉप केलं। त्यामुळे आता या ठिकाणी जर बघितलं तर शेतकऱ्याचा मुलगासुद्धा टॉपवर जाऊ शकतो, हे या नीलकृष्णने दाखवून दिलं आहे। सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर।